रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 68व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत दुसऱ्यांदा मानाची गदा पटकावली। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढाईत हर्षवर्धनने 4-3 अशा गुणफरकाने विजय मिळवला। गादी विभागातून आलेल्या हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेत्या महेंद्र गायकवाड यांच्यात काटाजोड कुस्ती झाली। विशेष म्हणजे हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचे पट्टे आहेत। महेंद्र गायकवाडने उपांत्य फेरीत तगड्या सिकंदर शेखवर मात केली होती, तर हर्षवर्धनने जय पाटीलचा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता। केवळ 37 दिवसात रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि वाघोली ग्रामस्थांनी या स्पर्धेचं यशस्वी नियोजन केलं। कॉर्पोरेट क्षेत्राला कुस्तीकडे वळवणे आणि ग्रामीण खेळाला राजाश्रय मिळवून देणे हा यामागील मुख्य उद्देश होता। या सोहळ्याला कृषी मंत्री दत्ता भरणे, शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि विविध क्षेत्रातील राजकीय तसेच सामाजिक दिग्गज उपस्थित होते। यावेळी शिक्षण मंत्र्यांनी मुलांमध्ये खेळाची आवड रुजविण्यासाठी विशेष क्रीडा शाळा सुरू करण्याची घोषणा केली।